नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, भारत सरकारच्या भारतीय हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार आज दिनांक 16 फेब्रुवारी 2026 पासून ते 20 फेब्रुवारी 2026 पर्यंतचा आपण हवामान अंदाज बघणार आहोत। पुढील 5 दिवसांमध्ये कशा प्रकारचा वातावरण राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे जिल्ह्यानुसार आपण माहिती बघणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिकचा डोंगराळ भाग, अहिल्यानगर, पुणेचा डोंगराळ भाग, कोल्हापूरचा डोंगराळ भाग, साताराचा डोंगराळ भाग, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ आणि वाशिम हे महाराष्ट्रामधील जे 36 जिल्हे आहेत या 36 जिल्ह्यामध्ये जर पुढील आपण 5 दिवसांचा हवामान अंदाज बघितलं तर यामध्ये बघितलं तर 16 तारखेला संपूर्ण हवामान कोरडे असेल, 17 तारखेला सुद्धा संपूर्ण हवामान कोरडे असेल, कोणत्याही ठिकाणी पावसाची शक्यता तुम्हाला पाहायला मिळणार नाही। 18 तारखेला सुद्धा संपूर्ण हवामान कोरडे असेल, कोणत्याही ठिकाणी पावसाची शक्यता नाही। 19 तारखेला सुद्धा संपूर्ण हवामान कोरडे असेल, कोणत्याही ठिकाणी पावसाची शक्यता नाही। त्याचबरोबर 20 तारखेला सुद्धा संपूर्ण हवामान कोरडे असेल, कोणत्याही प्रकारच्या या ठिकाणी पावसासंदर्भात अंदाज नसणार आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर पुढील 5 दिवस संपूर्ण हवामान कोरडे असेल, कोणत्याही ठिकाणी पावसाची शक्यता नाही। पण जर वातावरणामध्ये काही बदल झाला तर तुम्हाला आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी अपडेट देत असतो, त्याद्वारे तुम्हाला अपडेट देण्यात येईल। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मिळवण्यासाठी धन्यवाद।